श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्याचा जो प्रवास आहे, 2025चा हा प्रवास तुमच्यासाठी एखाद्या जीवघेण्या चक्रव्यूहासारखा राहिला आहे. रस्ते असूनही दिशा सापडत नव्हती आणि तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असूनही यश शेवटच्या क्षणी हुलकाने देत होतं. नियतीने जणू तुमची अशी काही परीक्षा घेतली होती, जिथे स्वतःच्या माणसावरही विश्वास ठेवणे कठीण झालं. माझ्यासोबत असं का होतंय हा प्रश्न मनात सतत घर करून होता तुमच्या. रात्रभर पडणारी ती विचाराची चक्रे असो किंवा उद्याच्या भविष्याबद्दल वाटणारी एक अनामिक भीती, यांनी केवळ शरीरच नाही तर तुमचा आत्माही थकावून टाकला होता. जणू एखाद्या अदृश्य सापळा तुमच्या भोवशी विणला गेला होता, ज्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक मार्ग बंद दिसत होता. पण आता काळ बदलला आहे. डिसेंबर महिना संपण्यापूर्वी ब्रह्मांड अशी काही हालचाल करेल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे जे षडयंत्र किंवा जे अडथळे दडलेले होते, त्याचा आता पर्दाफाश होणार आहे. हे सत्य भयंकर असले तरी, कारण ते तुमच्या जवळच्या माणसाचे खरे चेहरे समोर आणल आणि तुमच्या आजवरच्या समस्यांना तडे देईल, ज्यांना तुम्ही तुमचं मानलंय, ज्याच्यावरती कोणाचे तरी त्यांच्यातील कोणाचे तरी मुखवटे गळून पडतील. ही केवळ भीती असली तरी ती तितकीच महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण जोपर्यंत हा कचरा तुमच्या आयुष्यातून साफ होत नाही, तोपर्यंत भाग्याचा नवा सूर्य तुमच्या आयुष्यात उगवणार नाही. काळजाचा ठोका चुकवणारा हा उलगडा तुम्हाला थक्क करणारा आहे, पण तुम्हाला मुक्तही करेल. कारण या वादळाचा मागेच लपलेला आहे एक चमत्कारिक प्रकाश. या व्हिडिओमध्ये सांगितलेले 7 बदल केवळ साधे बदल नाहीत, तर जे तुमच्या कर्मबंधनातून मिळालेली सुटका असेल. आणि आत्तापर्यंत तुम्ही जे काही सहन केलंय त्या प्रत्येक आसवांचा हिशोब नियती आता देणार आहे. ज्या कपाळावर चिंतेच्या रेषा होत्या, तेथे आता विजयाचा टिळा लागण्याची वेळ आली आहे. आर्थिक चणचण संपणार की नाही, नात्यातील हा गुंता कधी सुटणार आणि करिअरमध्ये ती अपेक्षित भरारी कधी मिळणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे गुरुजींनी सांगितलेल्या या 7 भागात पुढील दडलेली आहे. अशा प्रवासासाठी तुम्ही तयार व्हा, जिथे भीती संपते आणि एका नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात होते. काय लिहून ठेवलं आहे तुमच्या नशिबात, या डिसेंबर महिना संपण्याआधी आणि पुढील वर्षात तुमची स्थिती काय असेल, याचे विस्तृत विवेचन भविष्य तुम्हाला गुरुजीने सांगितलंय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळातील सर्वात मोठी भीती ही आर्थिक तंगीची राहिली आहे. तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, तुमच्या जिद्द असूनही जेव्हा फळाची वेळ आली तेव्हा नियतीने हात आखडता घेतला. कधी अचानक उद्भवलेले कोर्ट कचेऱ्याचे खर्च असो, तर कधी कर्जाचा वाढता जाणारा डोंगर. यामुळे तुम्ही अशा एका कोंडीत अडकला होता, तिथे बाहेर पडण्याचा प्रत्येक रस्ता बंद दिसत होता. मेहनतीचे पैसे वेळेवर न मिळणे किंवा हातात आलेली लक्ष्मी औषध उपचारामध्ये वाहून जाणे, यामुळे मनात एक सततची असुरक्षितता निर्माण होती. हा केवळ आर्थिक प्रश्न नव्हता, तर तो तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली घरघरी होती. डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरेल. ग्रहाची स्थिती हे संकेत देत आहेत की तुमच्या आयुष्याची दारिद्र्याचे आणि आर्थिक संघर्षाचे ढग आता विरघळणार आहेत. जे पैसे वर्षानुवर्षे कुठेतरी अडकले होते, ज्या प्रॉपर्टीचे जुने वाद सुटत नव्हते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळत नव्हता, ती कामे आता अचानक मार्गी लागतील. हे परिवर्तन इतक्या वेगाने होईल की ज्या कामासाठी तुम्ही महिनोन महिने वाट पाहिली, ती अवघ्या काही दिवसात पूर्ण होताना तुम्ही थक्क व्हाल. हा बदल केवळ तात्पुरता पैसा येण्यापुरता मर्यादित नाही मित्रांनो, तर तर तुमच्या आयुष्यात तो धैर्य घेऊन येणारा आहे. गुरुजींनी स्पष्टपणेच नमूद केलंय की आता आलेली लक्ष्मी तुमच्या हातात टिकेल, ती वाढेल सुद्धा. तुम्हाला पहिल्यांदाच अशी जाणीव होईल की तुमच्या डोक्यावरची कर्जाची टांगती तलवार आता दूर झाली आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात. डिसेंबर संपण्यापूर्वी मिळणारी ही आर्थिक मदत तुम्हाला तुमच्या पुढील अनेक वर्षाच्या यशाची पायाभरणी करणारी ठरेल. त्यासोबतच मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात वेदनादायक काळ होता तो, जेव्हा स्वतःच्याच लोकांकडून विश्वासघात तुम्हाला सहन करावा लागला. तुम्ही मुळातच गूढ संवेदनशील आहात. ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकलात त्यांनी ऐनवेळी तुमची साथ सोडली किंवा तुमच्या नावाचा चुकीचा वापर केलाय.
कुटुंबातील कलह असोत किंवा व्यवसायात भागीदारीचं वर्तन, या सर्वामुळे तुम्ही भावनिकरित्या कोलमडून गेलात. मनात सतत एक भीती होती की पुन्हा कोणावर विश्वास ठेवावा, आणि या नात्यातील गुंतीमुळेच तुमची मानसिक शांतता सुद्धा हरवली गेली आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकानं गुरुजींनी एका भयंकर वास्तवाचा इशारा सुद्धा दिलाय की डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या आसपास वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे आता उघड होतील. जे लोक तुमच्या समोर गोड बोलून मागे तुमचे नुकसान करत होते किंवा तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचत होते, त्यांचे सत्य आता पुराव्यासह समोर येतील. हे सत्य सुरुवातीला तुम्हाला हादरून टाकेल आणि तुम्हाला कदाचित भीतीही वाटेल की आता माझे कोण उरला आहे का. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. नियती स्वतःहून अशा विषारी लोकांपासून तुम्हाला दूर नेणार आहे. आणि या सत्याच्या उलगड्यानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठी शांतता निर्माण होईल. जे चुकीचे किंवा स्वार्थी लोक होते ते स्वतःहून तुमच्या आयुष्यात बाहेर पडतील. आणि ज्यांच्याशी तुमचे नाते खऱ्या अर्थाने घट्ट आहे ते तुमच्या आर्थिक अधिक जवळ येतील. तुमच्या मनावरचा भावनिक भार हलका होईल आणि एका नव्या आत्मविश्वास सुद्धा तुमच्यात निर्माण होईल. तुम्ही अशा लोकांशी जोडले जाल जे तुमच्या इमानदारीचा आणि कष्टाचा आदरही करतील. आणि हा बदल केवळ तुम्हाला मनाला एक उभारी देईल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा विश्वासाने जगू लागाल. त्यासोबत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळात, म्हणजे या वर्षात 2025च्या वर्षातच सर्वात मोठा शत्रू हा त्यांचा स्वतःचाच विचार आणि मानसिक तणावही राहिला आहे. कारण सततची चिंता, आरोग्याच्या तक्रारी, मनात घर करून बसलेली असुरक्षितता, यामुळे तुम्ही मानसिकरित्या पूर्णपणे खचून गेला होतात. आणि हे मानसिक ओझे इतके वाढले होते की त्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर आणि झोपेवरही दिसून आलाय. रात्रभर विचाराचे काहूर किंवा विनाकारण शरीराला त्राण नसल्याची जाणीव होणे, यामुळे तुम्ही जणू थकल्यासारखे झाला होतात. गुरुजींनी सांगितले की डिसेंबरच्या या शेवटच्या टप्प्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत सुखद बदल घेऊन येणारी आहे. मनातील तो नकारात्मक विचाराचा गोंधळ आता थांबणार असून तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता अनुभवता येईल. तुमची झोप सुधारेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल. ही केवळ शारीरिक सुधारणा नसून ती तुमच्या आत्मिक शक्तीचे पुनर्जीवन असेल. ज्या जुन्या शारीरिक व्याधींनी तुम्हाला त्रस्त केले होते, आता त्या सुद्धा हळूहळू नियंत्रणात येऊ लागतील. जेव्हा मनातील भीती आणि शरीरातील थकवा दूर होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने भाग्योदयी होतो. आणि या काळात तुमचा उत्साह इतका वाढेल की कठीण वाटणारी कामे सुद्धा तुम्ही सहजतेने पूर्ण कराल. तुमची निर्णय क्षमता अधिक अचूक होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या मानसिक दबावाखाली जगत होता तो आता पूर्णपणे निघून जाईल आणि त्या जागी एक नवा आत्मविश्वास संचार करेल. हा बदल तुमच्या डोळ्यातील ती भीती घालून तेथे यशाची एक नवी चमक हे निर्माण करेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी गेल्या काही वर्षाचा काळ हा एका कठीण कर्माचा फेराही होता. कारण तुम्हाला वारंवार असं वाटत होतं की तुम्ही कोणाचे तरी वाईट केले नसताना तुमच्या वाट्याला संघर्ष का येतोय. कामे पूर्ण होताना शेवटच्या क्षणी विस्कळीत का होतात. आणि हा विलंब किंवा हा मानसिक त्रास म्हणजे तुमच्या पूर्वकर्माचा एक भाग होता, ज्याने तुम्हाला एका नव्या न दिसणाऱ्या चक्रात अडकून ठेवलं होतं. आणि या चक्रातून सुटका होईल की नाही ही भीती तुम्हाला सतत सतावत देखील होती. गुरुजींनी सांगितलेला हा 5वा चमत्कार सर्वात महत्त्वाचा आहे, कारण येथे तुमच्या आयुष्याचा बॅकलॉग संपणार आहे. शनी आणि गुरुच्या बदलामुळे तुमच्या जीवनातील कर्माचा तो जुना क्लेशदायक अध्याय आता कायमचा बंद होईल. ज्या गोष्टींनी तुम्हाला आजवर रोखून धरले होते, मग तो आर्थिक ताण असो, कायदेशीर कटकटी असोत, किंवा आता त्याचा पूर्णविराम मिळेल. ही केवळ सुधारणा नाही, तर ही कर्मातून मिळणारी मुक्ती आहे. आणि या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील घटनाची गती अचानक वाढेल. जसा एखादा अंधारलेला बोगदा संपल्यावर प्रकाशाचा झोत अंगावर पडतो, तसाच अनुभव तुम्हाला आता येईल. भाग्याचे नवे चक्र सुरू झाले आहे, जे तुमच्यासाठी यशाची नवी द्वारे उघडणार आहेत. नव्या ओळखी, नवे मार्ग, नव्या संधी तुमच्या समोर चालून येतील. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही गमावलंय त्याची भरपाई होण्याची वेळ आली आहे. डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक पवित्र पायरी सुद्धा असेल. अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनो,
या नव्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, वाईट नजरेचा प्रभाव कायमचा नष्ट करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय सांगितला आहे. गेल्या काही काळात तुमच्या प्रगतीला कुणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यात अदृश्य अडथळे येत होते. असे तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका मातीच्या पंतीत 2 भीमसेन कापूर व त्याच्यात थोडी पिवळी मोहरी, 2 लवंगा जाळाव्यात. याचा धूर संपूर्ण घरात पसरल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि तुमच्या प्रगतीचे मार्गही मोकळे होतील. वृश्चिक राशीच्या जातकानो हा उपाय करत असताना तुमच्या मनात श्री स्वामी समर्थाप्रती अढळ श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही या धुपाची धुरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवाल तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळी मोहरी, लवंग जळताना निघणारा धूर हा घरातील वास्तुदोष आणि बाहेरील वाईट बांधांना दारातूनच परतून लावण्याची शक्ती ठेवतो. ज्या कामामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष अडकला होता किंवा ज्या आर्थिक विवेचनामुळे तुमची झोपही उडली होती, त्या संकटाची तीव्रता कमी होऊन तुम्हाला ईश्वरी मदतीचा अनुभवही येईल. वृश्चिक राशीच्या जातकानं लक्षात ठेवा, हे केवळ उपाय करून चालत नाहीत, तर त्यांच्यासोबत तुमच्या कर्माची शुद्धताही महत्त्वाची असते. आणि हा विधी पूर्ण झाल्यानंतर घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक काढावे आणि थोड्या अक्षता तिथेही टाकाव्यात. हा छोटासा पण शास्त्रोक्त बदल तुमच्या आयुष्यात संरक्षणाचे कवच निर्माण करेल, ज्यामुळे आगामी वर्षात कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा कोणाचे षडयंत्र तुमच्या यशाला स्पर्श करू शकणार नाहीत. स्वामीच्या कृपेने तुमचे नवीन वर्ष अत्यंत सुखकारक आणि अडथळा विरहित जाईल याची खात्री मात्र तुम्ही बाळगावी. त्यासोबतच मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या दिवसातील हा काळ तुमच्या आयुष्यातील एक क्लेशदायक युगाचा अंत असेल. गेली अनेक वर्षे तुम्ही ज्या अपमानाचे, मानसिक छळाचे ओझे वागले आणि सर्व भार आता उतरण्याची वेळ झाली आहे. माझं नशीब कधी उजळणार या प्रश्नाचे उत्तर आता साक्षात कृतीतून मिळेल. आणि त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तीने आता माघार घेतली असून संघर्षाची ती काळी रात्र आता कायमची संपली जाईल. हा असा क्षण आहे जिथे भीतीची जागा कृतज्ञतेने घेतली जाईल. मित्रांनो, लक्षात घ्या, आता तुमच्या दारात जो काळ उभा आहे तो तुमच्या प्रगतीचा सुवर्ण काळ असेल. पैसा, आरोग्य, करिअर, नाती या चारही दिशांनी तुमच्यावर सुखाचा वर्षाव होईल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुमचं यश पाहून आता त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि हा बदल केवळ बाह्य नसून तो तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म असेल. आता तुम्ही केवळ साध्य संधी शोधणार नाही, तर तुम्ही स्वतःही संधी निर्माण कराल. सरतेशेवटी हा आठवडा तुमच्या पुढील संपूर्ण वर्षाच्या मोठ्या भाग्यासाठी एक मजबूत पाया घालवणार आहे. ही केवळ एक तात्पुरती लाट नसून ती तुमच्या आयुष्याची कायमस्वरूपी परिवर्तन असेल. श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या या शुभ योगाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता कायमचा दूर होईल. नवा प्रवास, नवा अध्याय, नव्या तेजाचा उदय आता तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हाच तो क्षण आहे ज्याची तुम्ही मनापासून वाट पाहत होतात. तर चला आता इथेच थांबूया. व्हिडिओला जाता जाता लाईक करा. स्वामीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहण्यासाठी कमेंटमध्ये भक्तिभावानं श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ, जय महाबली हनुमान कृपा ठेवा असं लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.